नमस्कार, काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. श्रावण महिना आहे, तर श्रावण महिन्यामध्ये सांगितलं जातं की म्हणजे नवऱ्याने जर का आपल्या बायकोला काही गिफ्ट दिलं, चांदीचं गिफ्ट दिलं किंवा बांगड्या दिल्या किंवा काही दिलं, गिफ्ट दिलं, तर ते त्यांच्यासाठी खूप लाभदायक असतं. तर तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला काय दिलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि हा ब्लॉग कुठून बघता ते सुद्धा सांगा. तर आज माझ्या मिस्टरांनी म्हणजे आमच्या आहोंनी मला जे गिफ्ट दिले ते तुम्हाला मला दाखवायचं आहे. त्याचप्रमाणे श्रावणामध्ये नंदेला बांगड्या भरल्या जातात किंवा भावजाईला बांगड्या भरल्या जातात. तुमच्याकडे कार्यक्रम करतात का हा? तर आमच्याकडे तर केला गेला, तर ते सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पहिली गोष्ट आहे की माझ्या मिस्टरांनी काय गिफ्ट घेतलं, तर खूप छान असं गिफ्ट घेतलेलं आहे. तर त्यामधलंच आज तुम्हाला दाखवणार आहे. ते म्हणजे पहिल्या ह्या हिरव्या बांगड्या. हिरव्या बांगड्या खूप सुंदर आहेत, त्यांनी आणलेल्या ज्या आहेत त्या खाली कर. तर ह्या मस्त अशा बांगड्या हिरव्या आणलेल्या आहेत. त्याचप्रमाणे इथे चांदीची वस्तू घ्यायची असते, चांदीचं काहीतरी मिस्टरांनी द्यायचं आहे नवऱ्यांनी, तर ते श्रावणामध्ये मस्त असे ह्यांनी मला पैंजण आणलेले आहेत. छान असे डिझाईन अतिशय सुंदर आहे. तर ह्यांनी मला ही पैंजण सुद्धा दिलेले आहेत श्रावणासाठी, श्रावण म्हणजे गिफ्ट म्हणून, श्रावण गिफ्ट म्हणून. आणि त्याचप्रमाणे इथे मला त्यांनी काहीतरी मस्त अशी गिफ्ट आणलेला आहे, ते तुम्हाला मला दाखवायचंय. पहा, मस्त बॉक्स आहे आणि हा रेड कलरचा सुंदर असा बॉक्स, त्यातनं काय निघतंय पहा, सुंदर अशी साडी. तर श्रावणामधली ही साडी आहे. श्रावण गिफ्ट म्हणून मला आहोंनी आमच्या साडी दिलेली आहे. मला साड्या खूपच आवडतात, भरपूर साऱ्या अशा साड्या आवडतात. त्यामुळे कुठल्याही कधी फंक्शनला तुम्ही मला साडी नेसायला सांगितली तरी सुद्धा मी नेसेल, आणि मला घ्यायला दररोज सांगितली तरी साडी घेतील. पण मला यांनी साडी आणलेली ही अतिशय सुंदर अशी साडी मला आवडलेली आहे. त्याचा कलर तुम्हाला मला दाखवायचा आहे. ग्रीन कलरचं, त्याला ग्रीन कलरची पदर आहे, ब्लाऊज सुद्धा ग्रीन कलरचा, आणि पिंक कलरची छान अशी साडी, त्याच्यावरती दुल्हन आहे मस्त अशी. तर अशा पद्धतीची मला ह्यांनी साडी घेतलेली आहे. तुम्हाला काय घेतलं कमेंट्स मध्ये सांगा, आणि तुम्ही कुठला व्हिडिओ बघता ते सुद्धा कमेंट्स मधून सांगा. आणि ही साडी जी आहे ही आमच्या पेठमधील दीपाली दुकान म्हणून आहे, तिथनं घेतलेली आहे. तिथे अतिशय सुंदर साड्या मिळतात. तर ह्याची कॉस्ट तुम्हाला जाणून जर घ्यायची असेल, मला कितीला ह्यांनी जी आणलेली साडी आहे ती, तर तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. कारण की मी अशी किंमत तुम्हाला सांगणार नाही, कारण की तुम्ही किती व्हिडिओ पाहता, कुठपर्यंत बघता, हे माझ्या कमेंट्स मधनच मला समजेल. त्यामुळे नक्की तुम्ही माझ्या कमेंट्स मध्ये, तुम्हाला जर ह्याची प्राइस विचारायची असेल तर कमेंट्स करा. आणि तुम्हाला कसे वाटले माझे गिफ्ट? छान आहेत ना? साडी प्लस बांगडी, ही सौभाग्याचं देणं आहे. आणि हे मस्त असे पैंजण, छान आहे ना गिफ्ट. आणि पुढे तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही नंदा भाऊजया कशा एकमेकांना बांगड्या भरतो. तर बांगड्यांचं म्हणायचं झालं तर श्रावणामध्ये अशा बांगड्या नंदेला किंवा भाऊजेला का भरल्या जातात, तर नंदेला बांगड्या भरण्याचं कारण आहे की नंदेला जर आपण बांगडी भरली तर तिचं सौभाग्य अखंड टिकून राहण्यासाठी तिला आपण ह्या बांगड्या भरतो. आणि आपलं सौभाग्य सुद्धा वाढावं, म्हणजे तिच्या भावाचं, नंदेच्या भावाचं आयुष्य वाढावं, त्यासाठीच आपण ह्या हिरव्या बांगड्या आपल्या नंदेनी सुद्धा भावजेला भरायच्या असतात. आणि ह्या श्रावणामध्येच भरल्या जातात, कारण श्रावण थोडे दिवसच राहिलेला आहे. तर तेव्हा मी पण इथे हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम करून घेतलेला आहे. तर जाऊबाई माझी बांगड्या भरत आहे हातामध्ये. ह्या बांगड्या भरताना जर तुम्ही विषम संख्येमध्ये बांगड्या भराव्या, 6 बांगड्या एका हातामध्ये भरल्या तर 7 बांगड्या दुसऱ्या हातामध्ये भराव्या. तर आता इथे जाऊबाई तुम्ही म्हणाल की बहिणींनी जर बांगड्या भरायच्या आहेत तर मग तुम्ही जाऊबाई कशी भरते, तर जाऊ ही त्यांची बांधलेली बहीण आहे, तर तिला सुद्धा मी भरणार आहे आणि मला ती भरणार आहे. तर अशा पद्धतीने आम्ही बांगड्या भरण्याचं काम करून घेत आहे. नंदेच्या दोन्ही नंदांना बांगड्या भरल्यात, मनुष्याला बांगड्या भरल्यात कशा, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे.
महिन्यामध्ये सर्व सण, ह्या महिन्यामध्ये केले जाणारे सर्व धर्म कर्म सर्व ह्या महिन्यात केले जातात आणि ह्याच महिन्यात पद्धतीने विधी केली जाते. तर ही जी आहेत हे अशा पद्धतीने मला गिफ्ट मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे नंदेला भाऊजाईला बांगड्या आम्ही एकमेकींना भरलेल्या आहेत. त्या पण बांगड्या जर भरायच्या झाल्या तर एका हातामध्ये 7 तर एका हातामध्ये 6 अशा विषम संख्यामध्ये भरायचे आहे. समसंख्यामध्ये कधीही भरू नये आणि शुभ दिवस असेल त्या दिवशी ह्या बांगड्या भरायच्या. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये नंदेला तुम्ही बांगड्या देता त्या टायमाला भरता, ज्या टायमाला किंवा घातल्या जातात त्या टायमाला तुम्ही मेहंदीचं कोण सुद्धा सौभाग्याचं देणं आहे ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर मेहंदीचं कोण सुद्धा मी आणले होते नंदेला, तर ते सुद्धा त्यांना दिलेले आहे आणि ही मस्त अशी माझी गिफ्ट आहोंनी दिलेलं खूप छान आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि असेच ब्लॉग छान छान बघत राहा. धन्यवाद.